नमस्कार, महाराष्ट्र पोलीस टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे। संपादक उमेश काळेसह मी अप्पासोद तांबे। बारामतीच्या शासकीय रुग्णालयाचा बोगस शिक्का, बोगस सर्टिफिकेट गैरवापर झाल्याने डॉक्टरवर गुन्हा दाखल। बारामतीत नक्कीच चाललंय काय? बारामती शहरातील सिल्वर जुबिली शासकीय उपजिल्हा रुग्णालयाचा मुदत संपली असताना शिक्का मारून स्वतःच्या रुग्णालयात उपचार घेतलेल्या जखमी व्यक्तीला बोगस शासकीय प्रमाणपत्र दिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे। या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात संबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। डॉक्टर पांडुरंग संभाजी गावडे, वय 47, गावडे हॉस्पिटल, गुणवडी रोड, बारामती असं गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचं नाव आहे। याबाबत सिल्वर जुबिली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेश जगताप यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश गावडे यांनी याबाबत सिल्वर जुबिली रुग्णालयाकडे पुराव्यानिशी तक्रार केली होती। त्यानुसार रुग्णालयाकडून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत माहिती अशी की 1 एप्रिल 2019 रोजी गुणवडी रस्त्यावरील गावडे हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या जखमीला डॉक्टर पांडुरंग गावडे यांनी सिल्वर जुबिली शासकीय रुग्णालयाच्या शिक्क्याचा वापर करून बनावट प्रमाणपत्र दिले। या प्रमाणपत्रावर डॉक्टर पांडुरंग गावडे, मेडिकल ऑफिसर, SG हॉस्पिटल, बारामती असा शासकीय पदाचा शिक्का मारण्यात आला होता। याबाबत सतीश गावडे यांच्या तक्रारीनंतर झालेल्या चौकशीत डॉक्टर गावडे हे शासकीय सेवेत नसल्याने स्पष्ट झाले। याबाबत न्यायालयातही खटला दाखल करण्यात आला होता। या खटल्यात साक्ष देताना संबंधितावर सही व शिक्का स्वतःचा असल्याचे कबूल केल्याचे डॉक्टर गावडे यांनी कबूल केले होते। त्यामुळे शासनाच्या शिक्क्याचा वापर करून संबंधित प्रमाणपत्राला अधिकृतता प्राप्त झाल्याचा आभास निर्माण दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे। बारामती शहर पोलीस बॉम्बे नर्सिंग होम्स रजिस्ट्रेशन ॲक्ट 1949 मधील कलम 13 भारतीय दंड संहित कलम 419 व 420 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अधिक तपास पोलीस निरीक्षक श्री सैल चिवड शेट्टी करत आहेत। याबाबत सतीश गावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली। धन्यवाद।